तर मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। आंतरवाली सराटीमध्ये धनंजय देशमुख आणि जरांगे यांची भेट झाली। सीआयडी चौकशीनंतर धनंजय देशमुख जरांगे यांच्या भेटीला पोहोचले। मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, ज्यांनी जरांगे यांची आंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली। संपूर्ण राज्यभरातल्या ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद असणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधात बंदचा निर्णय घेतला गेलाय। सगळ्या आरोपींना तातडीने अटक करण्याची सरपंच परिषदेची मागणी आहे। 7 जानेवारीपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा या सरपंच परिषदेकडून दिला गेलेला आहे। सगळ्याच राज्यभरातल्या ग्रामपंचायतींना हे आवाहन करण्यात आलेलं आहे। ग्रामपंचायती बंद ठेवण्याचं हे आवाहन आहे, कारण थेट सरपंचाची अशा पद्धतीने निर्घृण हत्या झाली आहे आणि त्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला गेलाय। देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना तातडीने अटक व्हावी यासाठी आजपासून सलग 3 दिवस राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेने घेतलाय। या संदर्भात कार्यवाही झाली नाही तर 7 जानेवारीपासून मात्र राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच शिवाय सदस्य आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुद्धा करणार असल्याचा दावा केला गेलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, जी बंदची हाक दिली गेलेली आहे त्याला नेमका कसा प्रतिसाद आहे आणि सरपंच परिषदेचं आणखी पुढे काय म्हणणं आहे याबाबत? नक्कीच संतोष देशमुख हे सरपंच होते आणि सरपंच म्हणून काम करत असताना त्यांची हत्या झाली होती। त्यामुळे या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच असे हल्ले पुन्हा सरपंचावर होऊ नयेत याबाबतची मागणी घेऊन आता या ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या आहेत। सलग 3 दिवस त्या ग्रामपंचायती बंद राहणार असून या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन देखील केलं जाणार आहे। या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी हीच प्रमुख मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। एकंदरीतच या हत्येच्या प्रकरणात आता सरपंच संघटना देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।